आरशातील प्रतिबिंब. पर्याय 4. बघा आरशामधील प्रतिबिंब आपल्याला कसं शोधायचं आहे. आता भागवत कसं आहे, आज जॉईन झालेला आहे, त्याला काही बेसिक गोष्टी पण माहिती नाही. ओके, आलाय लेट भागवत. आवाज नकोय बॅकग्राऊंडचा. कोणाच चालू आहे? नकोय मला आवाज, अजिबात नकोय. ओके ओके. बघा हा एक्स वाय दिलेला आहे भागवत. एक्स वाय ला काय केलेला आहे, आरसा उभा केलेला आहे. त्या आरशामध्ये आपल्याला काय करायचं आहे, डायग्राम कशी दिसते, आपली आकृती कशी दिसते हे आपल्याला शोधायचं आहे. ओके, बघा आरशामधील आकृती आहे. आता तर थोडस त्याला समजायला थोडा वेळ लागेल. ठीक आहे, वेळ लागेल. ठीक आहे, असं. तर बघा आता हे लांबचा पोर्शन समजा. आता समजा ही लाईन आहे बघ भागवत. तर आरशामध्ये पाहिलाच तर तुला आकृती लाईन अशी दिसेल. ओके, हा इकडून असा दिसेल. ओके, असा बाण असेल समजा, तर हा बाण असा इकडं असा दिसेल. ओके, ही इन्क्लाइन अशी असेल तर अशी ही इन्क्लाइन लाईन असेल. ओके, तर सी असा असेल तर तुझा सी कसा दिसेल आरशामध्ये, असा दिसेल. ओके, बी तुझा असा असेल तर बी तुमचा घराचा दिसल्यासारखा दिसतो. ओके ओके, बी असा दिसेल उलटा. ओके, समजा तुमचा एन असा आहे तर एन कसा दिसेल, ही लाईन सरळ दिसेल. ही अशी लाईन आहे, अशी लाईन असेल तर ही लाईन कशी राहणार, अशी राहणार. हा एन असं हे स्ट्रेट लाईन आहे, हा स्ट्रेट लाईन. म्हणजे हा लांबचा पोर्शन लांब चाललाय, जवळचा पोर्शन जवळ. बरोबर, जवळचा भाग जवळ आणि लांबचा भाग लांब. तसंच आता आपल्याला इथं बघा, आता हा पोर्शन आहे तो आपला लांब दिसेल ना, ह्या कॉर्नरला लांब दिसेल. हा जवळ दिसेल का, कॅन्सल. हा लांब आहे, ओके याला ठेवूया बाजूला. हा जवळ आहे, कॅन्सल. दोन ऑप्शन कटलेत. मग राहिले ह्या दोन्ही पैकी उत्तर आहे आपलं. बरोबर, ह्या दोन्ही पैकी उत्तर आहे. मग आता हा टिंब गोल इथं जवळ आहे, तर माझा हा जवळच येईल टिंब, लांब जाईल का? मग हा आता हे जवळच असणार आहे, इथं जवळ असायला पाहिजे, हा टिंब इथं असायला पाहिजे, पण हा लांब गेलाय, हा कॅन्सल. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 इज करेक्ट आन्सर. ओके, समजलंय काय भागवत? काय केलंय समजलंय का? बोलतोस का? बोलता आलं पाहिजे इथं. बोलला जो बोलतो तो शिकतो इथं आपला विषय. ओके, चांगल्यापैकी. हा, चल समजलं का रे भागवत? हो. भागवत आहे का रे तू? हा, हो करेल. भागवत नाही तुझं? बर, भागवत. आता मी तुला उद्यापासून भागवतच म्हणतो. भागवत 1 आणि भागवत 2 तुझं नाव. हा, चल. ओके, समजलं का भागवत? हो. अरे शांत बसत नाही का रे तू? भागवत तुला समजलं का बिरादार? बर ठीक आहे, असो. बघा ही जी आहे ते आरशातील आकृती आपल्याला शोधायची. आरसा घ्यायचा आणि बघायचं, तीनदा तीनदा ठेवून बघायचं, बाबा कशी दिसते, कशी दिसते, ही कशी दिसते, ती कशी दिसते. काय आपल्याला काय टाइम असतो, हा इकडे तिकडे भिरजो ना, तर काय करायचं, आरसा ठेवून बघायचं. ओके, चल. आता ही डाटा डायग्राम आहे. आता हिचं 20व्याचा आन्सर सांगायचं. सगळ्यांनी 20चा आन्सर सांगायचं फास्ट. सगळ्यांनी बोलायचं. पर्याय बघा 1. ओके, खाली आरसा ठेवला. व्हेरी गुड, हे म्हणतात. बघूया, खाली आरसा ठेवलेला ही डायग्राम अशी आहे आणि आरसा इथं खाली ठेवला. ओके, आरसा इथे ठेवला, एक्स वाय असा ठेवला. मग आता ही हॉरिझॉन्टल लाईन आहे तर माझी हॉरिझॉन्टल दिसणार आहे. बरोबर, ही लाईन अशी झाली तर माझी लाईन कशी दिसणार आहे, अशी दिसणार आहे. ओके, अशी इथं. ओके, आणि ही व्हर्टिकल आहे तर ही अशी व्हर्टिकल उलटी दिसणार आहे. माझा आन्सर असं चेक करायचं. चला फास्ट. ऑप्शन क्रमांक ए आहे, हा बी येणार नाही, हाही येणार नाही आणि हाही येणार नाही. ऑप्शन क्रमांक ए इज करेक्ट आन्सर. ओके, ऑप्शन क्रमांक 1 इज करेक्ट आन्सर आहे. ओके, सगळ्यांना समजलं? आरशातील प्रतिबिंब आहे, एकदम सिंपल आणि सोपं सगळ्यात टॉपिक आहे. ओके, चला सगळ्यांना समजला हा प्रश्न? बोला, दोन्ही प्रश्न समजले?